बघा आपल्याला स्कॉलरशिप मध्ये क्षेत्रफळ आणि परिमिती या घटकावर आधारित काही उदाहरणं विचारतात। एक तरी गणित त्याच्यामध्ये असतंच। तर इथे एक प्रश्न दिलेला आहे, तो बघा काय दिलेला आहे। 12 सेंटीमीटर बाजू असलेला एक चौरस व 18 सेंटीमीटर लांबी असलेला आयत, दोघांच्या क्षेत्रफळांची बेरीज किती आहे? 252 चौ सेंटीमीटर आहे। तर आयताची परिमिती किती? मग तुम्हाला आता लक्षात आलं असेल की बाजू दिली आहे, चौरस आहे, आयत आहे, परिमिती आहे, क्षेत्रफळ आहे, है की नाही? म्हणजे या उदाहरणात आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ, आयताचं क्षेत्रफळ आणि आयताची परिमिती ही 3 सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरावीच लागतील, तरच आपल्याला या उदाहरणामध्ये काय उत्तर आहे हे कळणार। ठीक आहे? तर मग आता बाजू दिली आहे ना आणि चौरस, मग या ठिकाणी आपल्याला सूत्र कुठलं वापरावं लागेल? बाजू दिली असताना चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आपल्याला, कारण दोघांच्या आयताचं पण क्षेत्रफळाची बेरीज म्हटलंय ना, चौरसाच्या क्षेत्रफळाची बेरीज म्हटलंय। असं सेपरेट दिले का की चौरसाचं क्षेत्रफळ एवढं आहे, आयताचं क्षेत्रफळ एवढं आहे, असं दिलंय का? दोघांची बेरीज दिली, मग दोघांपैकी एकाची तरी क्षेत्रफळ काढावं लागेल का नाही आपल्याला, तरच आपल्याला दुसऱ्याचं ऑटोमॅटिक मिळेल वजाबाकी करून। मग आपल्याला इथं बाजू दिली आहे चौरसाची, म्हणून आपण काय करू? चौरसाचं क्षेत्रफळ काढू। मग सांगा मला चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? चौरसाचे क्षेत्रफळ बाजू किंवा बाजूचा वर्ग। चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग। मग आता मला सांगा बाजूचा वर्ग, मग बाजू किती दिली आपल्याला? 12, म्हणजे 12चा काय येईल? बाजूचा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग? 12चा वर्ग। मग 12चा वर्ग पाठ पाहिजे सगळ्यांचा, 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग, असं 30 पर्यंतचे वर्ग पाठ करून घेतलेत आपण। 11चा वर्ग जोरात सांगा। 144। अरे 11चा म्हणले मी आधी, आणि 12चा 144, म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ किती आलं? 144 चौसेमी, बरोबर? मग आता इथं आपल्याला एक वाक्य दिलंय की दोघांच्या क्षेत्रफळांची बेरीज 252 चौसेमी आहे। मग इथं आपण लिहू आयताचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ, क्षेप म्हणजे क्षेत्रफळ, आधी चौरसाचे क्षेत्रफळ, बरोबर किती रे? दोघांच्या क्षेत्रफळांची बेरीज किती दिली आपल्याला? 252 मग आता ह्याच्यापैकी आपल्याला कुठलं माहित झालंय? आयताचं माहित झालंय का चौरसाचं माहित झालंय क्षेत्रफळ? चौरसाचं। मग हे आयताचं क्षेत्रफळ जे आहे ते असंच ठेवू आपण, आयताचं क्षेत्रफळ बरोबर। आता हे चौरसाचं क्षेत्रफळ जर आपण काढलेलं 252 मधून वजा, म्हणजे इकडे अधिक आहे पण बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे बाजू बदलल्यावर हे अधिकचं काय होतं? वजा होतं, म्हणजे 252 वजा चौरसाचं क्षेत्रफळ किती आहे? 144, म्हणजेच किती? 252 मधून 144 वजा करा, 252 वजा 144, 12तून 4 गेले 8, 0 आणि 2तून 1 गेला 1, किती आलं? 108। 108 आलं। हे कुणाचं आलं आता क्षेत्रफळ? 108 कुणाचं क्षेत्रफळ आलं? बघा बाजू 12 दिलेली असताना आपण चौरसाचं क्षेत्रफळ आधी काढलं। चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग हे सूत्र वापरले, लिहिले की नाही आपण इथं? त्याच सूत्राचा उपयोग करायचा आहे। बाजूचा वर्ग 12चा वर्ग आला 144 चौसेमी, म्हणजेच हे आहे चौरसाचं क्षेत्रफळ। आयताचं क्षेत्रफळ अधिक चौरसाचं क्षेत्रफळ किती दिले त्यांनी आपल्याला? 200। मग आता आयताचं क्षेत्रफळ काढायचं म्हणल्यावर हे अधिकचं चिन्ह इकडे गेल्यावर वजा होतं, म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ 252 मधून वजा होईल, म्हणजे 252 वजा 144, उत्तर आलं 108 चौसेमी। हे आलं आयताचं क्षेत्रफळ। मग आता आयताचं क्षेत्रफळ म्हणजे त्याच्यामध्ये आता तुम्हाला लांबी आहे, लांबी किती दिली? 18, पण रुंदी दिली का? मग आयताचं क्षेत्रफळ माहित असताना रुंदी काढायची आता आपल्याला, मग इथं सूत्र वापरावं लागेल आयताच्या क्षेत्रफळाचं।
आयताचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र सांगा. सूत्र सांगा. लांबी गुणिले रुंदी. करेक्ट आहे. लांबी गुणिले रुंदी. आता हे पण सोपं आहे. सूत्रात किमती घालायच्या फक्त. किती आहे क्षेत्रफळ आयताचं? 108. मग 108 बरोबर लांबी किती आहे? 18 गुणिले रुंदी हाय अशी ठेवा. मग आता ही रुंदी काढायची आहे, तर हे 18 गुणिले इकडे गेल्यावर काय होतील? 108 ला गुणिले होतील का भागिले होतील? भागिले. मग 18 चा पाडा म्हणा. 18 1 18 18 सा 108. म्हणजेच रुंदी किती आली? 6 सेंटीमीटर. किती आली रुंदी आता? 6 सेंटीमीटर. कशावरून काढली आपण आयताची रुंदी? आयताच्या क्षेत्रफळावरून सूत्र वापरून आपण आयताची रुंदी काढली. समजलं इथपर्यंत? आता आपल्याला काय विचारलंय? गणितात काय विचारलंय आपल्याला? आयताची परिमिती. मग आता आयताची परिमितीचं सूत्र वापरायचं का? हो. सांगा मग आयताची परिमितीचं सूत्र. आयताच्या सर्व लांबीची बेरीज. दोन लांबी गुणिले. आता इथं लिहावं लागेल मला. थोडंसं पुसावंच लागणार आहे. काढा ठेवायचं होतं. ठीक आहे. इथं पुढचं गणित करूया आपण. आयताची परिमिती बरोबर सूत्र वापरायचं आणि त्याच्यात किमती घालायच्या. किती सोपं आहे. काहीच आवड नाही गणित, फक्त तुम्हाला सूत्रपाठ पाहिजे. बरोबर 2 लांबी अधिक रुंदी. झाला किमती. मग आता 2 तसंच ठेवा. लांबीच्या जागेवर लांबी किती? लांबी किती दिली? आता रुंदी किती काढली आपण? 6. 18 अधिक 6. मग हे 2 गुणिले असंच राहणार. 18 अधिक 6 ची बेरीज करा. मग ह्या दोघांमध्ये गुणाकार असतो. कोणतं चिन्ह नाही म्हणजे तिथे गुणाकार असतो. 2 गुणिले 24 करा. 48. ही झाली आयताची परिमिती. 48 चौरस सेमी. काय काय केलं आपण? वेगळं काय केलं का? नाही. काहीच केलं नाही. फक्त तिथला ज्या किमती दिल्यात त्यावरून ठरवायचे आपल्याला कोणतं सूत्र वापरायचं. बाजू दिली म्हणून चौरसाचं क्षेत्रफळ काढलं. चौरसाचं क्षेत्रफळ एकूण क्षेत्रफळातून वजा केलं. आयताचं क्षेत्रफळ मिळालं. किती जणांना समजलं? सोडवता येतील अशी गणित? बघा आता आयताचं क्षेत्रफळ निघालं. मग आयताचं क्षेत्रफळामध्ये आपल्याला रुंदीच माहित नाही. मग आयताचं क्षेत्रफळाच्या जागेवर त्याची किंमत ठेवली आणि लांबीच्या जागेवर लांबीची किंमत ठेवली. मग रुंदी काढायसाठी 18 इकडे भागिले केलं. 108 ला भागिले 18 केलं. मग रुंदी किती आली? मग आता आपल्याला लांबी पण माहिती आहे, रुंदी पण माहिती आहे. मग आपल्याला काय काढायचंय? आयताची परिमिती. मग आयताची परिमिती बरोबर सूत्र वापरलं. 2 लांबी अधिक रुंदी. लांबीच्या जागेवर लांबीची किंमत, रुंदीच्या जागेवर रुंदीची किंमत आणि सोडवायचं पुढं. वेगळं काय केलं का? कुठलं तर तिसरंच तुम्हाला सूत्र आहे तुम्हाला माहित नव्हतं असं आहे का? सगळी सूत्र माहिती आहेत. फक्त पाठ करा, वापरा. अत्यंत सोपं आहे गणित. काहीही अवघड नाही. फक्त सोडवले पाहिजेत. आता हेच गणित उद्या तुम्ही 10 वेळा सोडून आणायचं आणि ह्याच्या आधारावर दुसरी गणित तुम्हाला सुटली पाहिजे. जमती? नक्की? हो. ओके, लिहून घ्या.